तर नवीन दिवस आणि नवीन सुरुवात. आज खूप सारे प्लॅन्स होते, पण त्याच्या अगोदर मस्तपैकी सकाळी 5 वाजता उठले, दोन्ही मुलांचे डबे वगैरे बनवले, दोन्ही मुलांना शाळेला पाठवलं आणि नंतर जो रिलॅक्स वेळ मिळणार होता ना, त्याच्यामध्ये मला जायचं होतं डीमार्टला. तर मुलं जेव्हा 2-3 तास नसतात ना, मी त्याचा आता खूप छान असा उपयोग करून घेत आहे. जी माझी पेंडिंग कामं राहिलेली असतात ना, ती मी करते आणि पटकन जे काही सामानाची लिस्ट वगैरे बनवली होती त्याप्रमाणे जास्तीत जास्त मी घेण्याचा प्रयत्न करते. पहिलं ना माझं तसं व्हायचं, मी लिस्ट वगैरे काय बनवायची नाही, डायरेक्ट जायची आणि जे दिसेल ते घेऊन यायचे. त्याच्यामुळे ना एवढं जास्त बिल व्हायचं. पण आता मी तसं करत नाही, प्रॉपर अशी लिस्ट बनवते आणि लिस्टनुसार जेवढं लागतं तेवढंच सामान घेऊन येत असते. तर असं बघू शकता तुम्ही, काही शाळांमध्ये ना आता पालखी वगैरे निघते. तसंच माझ्या समोरची जी शाळा आहे त्याच्यामध्ये पण छान अशी पालखी निघली होती. त्याचं जरा थोडंसं दर्शन वगैरे घेतलं, शूटिंग काढलं आणि ना थोडंसं मम्मीची तब्येत वगैरे खराब होती, तर म्हटलं की चला तिला भेटायला जाऊया. खूप दिवस झालं होतं माझं जायचं पण योग येत नव्हता. पण म्हटलं की नाही, आज उभे का होईना, आज दोन्ही मुलांना घेऊनच जायचं. तर संध्याकाळी ना मस्तपैकी निवांत दोन्ही मुलांना गाडीवर घेतलं आणि जाऊन आले. मम्मीकडे भेटल्यानंतर, माहेरी जाऊन आल्यानंतर जे काही सुख असतं ते वेगळंच असतं. ते तर प्रत्येक गृहिणीला माहिती आहे, प्रत्येक मुलीला माहिती आहे की माहेरी जाऊन आल्यानंतर किती छान वाटतं ते. तर असं बघा, संध्याकाळी आल्यानंतर छान असा जिरा राईस केला होता. जिरा राईस मी ना कधी कधी असं फटाफट बनवते बघा. जेव्हा आपण कुकर लावत असतो ना, त्याच वेळेला मस्तपैकी सगळ्या गरम मसाल्यांची तेलामध्ये फोडणी करायची आणि कुकरमध्येच डायरेक्टली भाताला ती फोडणी देऊन टाकायची आणि जिरा राईस आपला तयार होतो. पण आमच्याकडे नुसतं भात वगैरे चालत नाही बरं का. मी प्रॉपर चपाती, भाजी, भात, वरण प्रत्येक वेळेला माझं असं संपूर्ण जेवण असतं. खूप क्वचित, म्हणजे अगदी मसाले भात वगैरे केला, कढी भात केला तरच खूप क्वचितच असं होतं की फक्त भात माझ्या घरामध्ये केला जातो. पण शक्यतो संपूर्ण जेवण मी प्रत्येकाला संध्याकाळचा, दुपारचा देण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा, असा होता माझा दिवस. माझा हा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये बघायचा असेल ना, तर खाली बघा त्रिकोणी प्ले बटन आहे, त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायला मिळेल. आणि तुम्ही जर इंस्टाग्रामवर बघत असाल ही रील, तर माझ्या सीमा झेंडे व्लॉग्स या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.